रामकृष्ण हरी माऊली. आजचा आपला टॉपिक आहे पंच अवयवी वाक्य. खूप सोपा टॉपिक आहे, पण त्याला व्यवस्थित शिकणं तेवढंच महत्त्वाचं आहे. सर पंचावयवी वाक्य म्हणजे काय? बघ, गेल्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो होतं? तर्कसंग्रहानुसार स्वार्थानुमान काय असते सर, परार्थानुमान काय असते. सर मला जी नॉलेज झालं सर, पर्वतावर जी आग लागलेली होती, जी मला ज्ञान प्राप्त झालं होतं, ती मला लोकांना समजून सांगायचे. इतरांना समजून सांगण्यासाठी मला काहीतरी स्पेशल इक्विपमेंटचा वापर करणं खूप गरजेचं होतं. त्याच स्पेशल इक्विपमेंट्सला, अवजारांना, साधनांना आपल्याला काय म्हणलेलं बघायला भेटते? पंच अवयवी वाक्य. खूप सोपं आहे पंचावयवी वाक्य खूप सोपं आहे. फक्त लक्षात काय पाहिजे तुला? आपल्याला इथं गेम कशाचा करायचा आहे ही गोष्ट लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. गेम कशाचा करायचा आहे आपल्याला? पर्वतावर धूर होता, त्या धुरावरून आपण काय समजून घेतलं होतं की बाबा तिथं जाळ लागलेला असेल, ही गोष्ट समजून घ्यायची. आणि आपल्याला इथं प्रूव्ह काय करायचे सर? प्रूव्ह काय करायचे की पर्वतावर 100% जाळ लागलेला आहे, तीच प्रूव्ह करायचे. आणि ती कसं प्रूव्ह करायचे ती सांगतो. पण मी तुला पंचवयवी वाक्य शिकवतो, त्याच पद्धतीनं परीक्षेमध्ये लिहायचं आणि त्याच पद्धतीनं समजून घ्यायचं. डोकं जास्त लावायचं नाही. खूप सोपा टॉपिक आहे. बघ, व्हायवामध्ये देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. युनिव्हर्सिटीच्या एक्झामवर फिक्स येणारा क्वेश्चन आहे, कारण पंचवयवी वाक्य खूप महत्त्वाचं आहे. सर माझा आजचा टॉपिक काय सर? आजचा टॉपिक काय सर? आजचा टॉपिक आहे बघा, पंच अवयवी वाक्य. सर पंच अवयवी वाक्य काय हो सर? नवीन भानगडी. खूपच सोपी पद्धत आहे, खूपच सोपा पॅटर्न आहे. फक्त लक्षात घे, पंच अवयवी वाक्य म्हणजे काय? काही नाही, नावातच काय पंच. सर पंच म्हणजे काय होतंय? 5. अवयव म्हणजे काय सर? काहीतरी अवयव होणार आहेत, काहीतरी ऑर्गन्सचा खेळ आहे का सर? अजिबात नाही. फक्त लक्षात काय घे, 5 नवीन गोष्टी शिकायच्यात मला. सर काय करायचे? मला फक्त 5 नवीन गोष्टी शिकायच्यात. 5 नवीन गोष्टी लक्षात ठेवायच्यात, ही लक्षात घे. सर कुठल्या कुठल्या 5 गोष्टी आहेत? प्रतिज्ञा, 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 हेतू, 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 उदाहरण, 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 उपनय, 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 निगमन, निगमन, निगमन. तीनदा एक मी तुला गोष्ट तीनदा सांगितलेली आहे. सर कशी कशी कशी? प्रतिज्ञा, 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 हेतू, 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 उदाहरण, 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 उपनय, 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 निगमन, निगमन, निगमन. ह्या 5 गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला व्यवस्थित शिकायच्यात. खूप सोप्या गोष्टी आहेत, पण त्याला व्यवस्थित शिकणं तेवढंच महत्त्वाचं आहे. बरं सर, पहिली गोष्ट कुठली आहे सर? प्रतिज्ञा. बघ, ही प्रतिज्ञा जी आहे सर, ही लक्षात घे, खूपच सोपी गोष्ट आहे. प्रतिज्ञा. सर प्रतिज्ञा शब्द मी कुठंतरी ऐकल्यासारखा वाटतो मला. कुठं ऐकला सर? बाहुबली 2च्या पिक्चरमध्ये ऐकलाय सर. सर ती कुठं सीन होता? काय म्हणत होता सर बाहुबली? मैं आणि अमरेंद्र बाहुबली, माहिष्मती की असंख्य प्रजा और उनकी मर्यादा का रक्षण करूंगा. ये मैं राजमाता शिवगामी देवी को साक्षी मानकर प्रतिज्ञा लेता हूँ, शपथ लेता हूँ. सर तिथली प्रतिज्ञा आहे का? हो. प्रतिज्ञा म्हणजे काय? फिक्स. प्रतिज्ञा म्हणजे काय सर? मैंने मान लिया की ये चीज है तो ये चीज है. म्हणजे काय की मी ठरवले 100%, त्याला काय म्हणायचं? प्रतिज्ञा. मी शपथ घेतो सर, शपथेला प्रतिज्ञा म्हणू का? हो. पण ही प्रतिज्ञा आपल्याला कुठली शिकायची आहे ही लक्षात घे. प्रतिज्ञेचा अर्थ काय होतो? बघ, मी तुला काय लक्षात ठेवाय म्हणलं होतं की पर्वतावर धूर होता, धुरावरून अग्नी आहे, ह्याचं मी काय केलं? अनुमान केलं, ज्ञान प्राप्त झालं. तीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आपल्याला प्रूव्ह काय करायची की पर्वतावर 100% आग लागलेली आहे, ही आपल्याला प्रूव्ह करायचे. आणि प्रतिज्ञेमध्ये शपथच काय घ्यायची आपल्याला की पर्वतावर 100% आग आहे. सर पर्वताला काय म्हणतो सर? पक्ष म्हणतो. आणि सर आगीला काय म्हणतो? साध्य. सर पक्ष, साध्य, सर पक्ष, साध्य, सर पक्ष आणि साध्य जे आहे सर, ह्यांचा कार्यक्रम प्रतिज्ञेमध्ये होणार आहे. म्हणजे पक्षावर साध्य आहे सर, पर्वतावर आग आहे, ह्याला काय म्हणायचं? प्रतिज्ञा म्हणायचं. असं वचन सर, बाहुबलीचं जसं वचन होतं त्याप्रमाणे माझं वचन काय? पर्वतावर 100% आग आहे, त्यालाच काय म्हणायचं? प्रतिज्ञा. सर प्रतिज्ञेची डेफिनेशन काय होते बघ, हेतू पक्षावर, हेतूचा कार्यक्रम नाही, पक्षावर साध्य. सर पक्षावर साध्य
असणं असं वचन सर पक्षावर साध्य असणं, पक्षावर साध्य असणं. बरं पक्षावर साध्य आहे म्हणू का सर? 100% हो. पक्षावर साध्य आहे असे सर वचन, सर असं माझं वचन आहे सर, ह्या वचनालाच काय म्हणायचं? पक्षावर साध्य आहे असं वचन म्हणजेच प्रतिज्ञा होय सर. म्हणजेच काय म्हणायचं? प्रतिज्ञा. सर प्रतिज्ञा म्हणजे काय? मी शपथ काय घेतली की पर्वतावर 100% आग आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला प्रूव्ह काय करायची की पर्वतावर आग आहे. त्याच्यानुसार मी लक्षात काय ठेवलं? पक्षावर साध्य आहे असं वचन. मी वचन घेतलं की पक्षावर साध्य आहे म्हणजे सर पर्वतावर अग्नी आहे असं मी वचन घेतलं, त्याला प्रतिज्ञा म्हणायचं. बघ तीच आहे. पक्ष व साध्य एकत्रितपणे वाचन केलं जातं. ही पुस्तकी भाषेतला कार्यक्रम आहे, पण आपल्याला ही गोष्ट समजली. ह्याच्याहून दुसरी वळली कसली? बघ हेतूचा कार्यक्रम करायचा नाही बघा इथं. फक्त कशाचा कार्यक्रम करायचा आहे? पक्ष आणि साध्य. पक्ष आणि सर साध्य, पक्ष व साध्य सर, पक्ष व साध्य यांचे उच्चारण म्हणजे काय सर? यांचं जे वाचन आहे सर, वाचन प्रतिज्ञेमध्ये एकत्रितपणे सर एकदाच एकत्र केले जाते. सिंपल आहे, काय लक्षात ठेवायची गरज नाही. प्रतिज्ञा म्हणजे काय? हे पक्षावर साध्य असणं. पक्षावर साध्य असणं म्हणजे काय? सिंपल आहे सर, पर्वतावर जाळ असणं. त्याच्यावर मी लक्षात काय ठेवली? साध्य आणि पक्षाचा कार्यक्रम आहे, मी एकदाच वाचतो त्यांना असं लक्षात ठेवलं. ह्यांचं प्रतिज्ञेमध्ये एकदाच वाचन होतंय. आणि प्रतिज्ञा काय म्हणलो तुला? पंच अवयवामधली 5 जी ऑर्गन्स शिकायची त्याच्यामधली पहिली गोष्ट प्रतिज्ञा आहे. याचे उच्चारण सर्वप्रथम केले जाते. सिंपल आहे, मला ह्याचं काही घेणं देणं नाही. याचे उच्चारण सर्वप्रथम करायला आपण, तीच गोष्ट लक्षात घे, डोकं लावायचंच नाही. याचे उच्चारण सर्वप्रथम केले जाते. सर्वप्रथम काही नाही केले जाते. मला काय करायचे? आग लागल्या म्हणून सांगायचे. मला 5 गोष्टी वापराव्या लागतील. त्याच्यातली कुठली गोष्ट आहे? प्रतिज्ञा. पंचावी वाक्य म्हणलं की प्रतिज्ञा डोक्यामध्ये आलीच पाहिजे. सर दुसरी गोष्ट कुठली आहे? क्रम चुकवायचा नाही, ह्याच क्रमामध्ये लिहायचं. दुसरी गोष्ट कुठली आहे सर? हेतू. खूप हॉट टॉपिक आहे सर. दुसरी गोष्ट काय सर? हेतू. सर दुसरी गोष्ट काय आहे सर? हेतू. बरं सर दुसरी गोष्ट हेतू. सर हेतू म्हणजे काय? सर हेतू म्हणजे काय ही समजून घे. हेतू बघ, हेतूला काय म्हणलं सर? धुराला हेतू म्हणला म्हणजे कुठल्याही कार्याचं कारण त्याला हेतू म्हणायचं. सर कुठल्याही कार्याचं कारण म्हणजे काय? सर आगीचं कारण, आग लागल्या मला कसं समजत होतं? धुरावरून समजत होतं. सर आगीचं कारण काय? धूर. म्हणजे सिंपल आहे, मी धुराला काय म्हणतो? हेतू म्हणतो. डोक्यातच ती चालू. कोणत्याही कार्याचे कारण, कोणत्याही कार्याचे कारण, सर कोणत्याही कार्याचं जी कारण आहे सर कुठल्याही कार्याचं जी कारण, याला काय म्हणायचं सर? याला हेतू म्हणतात. याला काय म्हणायचं सर? हेतू म्हणायचं. सिंपल आहे, हेतू म्हणतात. म्हणजे कुठल्याही कार्याचं कारण जे असते सर त्याला हेतू म्हणायचं. आणि बघ एक्झाम्पल म्हणजे सिंपल लक्षात काय ठेव की पर्वत धूममान आहे, पर्वतावर धूर आहे, हे हेतू आहे. म्हणजे हेतू काय याच्यामध्ये की धूर. बघ सिंपल आहे, पर्वतावर धूर आहे, पर्वत बर सर पर्वतावर कशाला? पर्वत धूमवान आहे. सर धूमवान आहे म्हणजे काय सर? की पर्वतावर 100% धूर आहे. हो सर धूमवान आहे. सर पर्वत जे आहे सर ते पर्वत कसा आहे सर? धूमवान आहे. हेच तर हेतू आहे सर. हेच हेतू आहे. मला हेतू शिकायचे, मला 100% हेतू शिकायचे. कुठल्याही कार्याचं कारण हेतूच आहे. आणि पर्वतावर धूम आहे म्हणजे मी सर धुराला हेतू म्हणलं का? 100% म्हणलं. आणि कोणतीही गोष्ट म्हणजे साध्य करण्यासाठी जी पुरावा लागतो त्याला हेतू म्हणायचं. सर साध्य काय साध्य करायचं होतं की साध्य
पर्वतावर आग आहे सर, आगीला मला साध्य करायचं होतं, पण मी कशाचं प्रूफ घेतलं सर, हेतूचं. म्हणजे साध्य सिद्ध करण्यासाठी हेतूचा पुरावा घ्यावा लागतो, किंवा साध्य सिद्ध करण्याचा जी पुरावा आहे त्याला हेतू म्हणतात. सिंपल आहे. फक्त असं घास खा किंवा असं घास खा, दोघाचा कार्यक्रम एकच होतं. हेतू म्हणलं की धूर आटवायचं, आणि तर काय कुठल्याही कार्याचं कारण म्हणजे सर आगीचं कारण काय सर, धूरच आहे की. सर तिसरी ओळ काय, साध्य सिद्ध करण्यासाठी सर, प्रूव्ह करण्यासाठी. साध्य जर मला सिद्ध करण्यासाठी, प्रूव्ह करायचे, साध्य सिद्ध करण्यासाठी उपयोगात येणारा पुरावा. उपयोगात सर खूप युजफुल, उपयोगात येणारा सर पुरावा. सर येणारा जी पुरावा आहे, पुरावा म्हणजे काय सर, प्रूफ. येणारा पुरावा म्हणजेच काय सर, हेतू होय सर. म्हणजेच हेतू. सर हेतूच्या दोन डेफिनेशन करायला हेतू होय. खूप सोपं आहे. पर्वतावर आग लागलेली आहे, त्या धुराला काय म्हणायचं सर, हेतू म्हणायचं सर. सर तिसरी गोष्ट कुठली आहे, तिसरी गोष्ट सर खूप सोपी आहे सर, उदाहरण. असंच पेपरमध्ये लिहि. पहिल्या सुरू प्रतिज्ञा, बाहुबली की प्रतिज्ञा और मेरी प्रतिज्ञा क्या है की पक्षावर साध्य आहे, पर्वतावर अग्नी आहे. सर माझी शपथ आहे, त्या शपथेलाच कार्यक्रम केला. हेतू तर मला धुराला म्हणतात काय आलं सर. उदाहरणामध्ये काय लिहू, जेथे धूम असतो तेथे अग्नी असते. हीच एक्झाम्पल लिहून ठेवू. जेथे धूम असतो तेथे अग्नी असते. तेथे काय असते सर, तेथे अग्नी सर, तेथे फ्लेम, अग्नी, फायर असते सर, फायर असते. ती पण मला गोष्ट व्यवस्थित समजली सर. उदाहरणामध्ये इतकंच आहे का, जिधर धूम बैठेंगा उधर उधर अग्नी होंगी. सर चौथा कार्यक्रम कुठला आहे, प्रतिज्ञा झाली सर, हेतू झाला सर, उदाहरण झालं सर, उपनय. सर उपनय मनाची नवीन भानगड काय, काही करत नाही. ही कार्य करते, सपोर्ट करते. सपोर्ट म्हणजे काय, साध्याला म्हणजे काय सर, साध्याला काय करणं सर, सपोर्ट करणं. साध्याला सपोर्ट करणं, त्याला तर उपनय म्हणायचं. साध्याला म्हणजे काय सर, साध्य जे आहे आपलं, त्या साध्याला काय करायचं सर, 100% काय करायचा, सपोर्ट करायचा. त्यालाच काय म्हणायचं, उपनय म्हणायचं. इतकं सोपं होतं का सर, सर इतकं सोपं होतं का, हो इतकं सोपं होतं. बघ आपण काय काय शिकलं, प्रतिज्ञा शिकली, हेतू शिकलं, उदाहरण शिकलं, निगमन शिकलं. हे लक्षात ठेवणं म्हणजे इतक्या गोष्टी आपल्या व्यवस्थित शिकल्या. सपोर्ट करणं म्हणजे काय सर, त्याला सपोर्ट कराले म्हणजे उदाहरणावरूनच जी आपलं साध्य आहे, उदाहरणावरून जे आपलं साध्य आहे त्याला काय करणं सर, उदाहरणावरून जी साध्य आहे त्याला काय करणं सर, संपूर्णपणे त्याचा स्वीकार करणं. संपूर्णपणे स्वीकार करणं म्हणजे त्याला उपनय म्हणायचं. सर इतकं सोपं आहे का सर, हो इतकं सोपं आहे. ही गोष्ट तुला समजून घेणं खूप महत्त्वाची आहे. समर्थन कराले त्याला उपनय म्हणायचं. म्हणजे काय सर, साध्यावरून म्हणजे सिंपल गोष्टीमध्ये काय की वरील उदाहरणावरून. बघ हीच उदाहरण आहे, जिथे धुमाची तागणे फिरू तीच सांगितले. आणि ह्या उपनयचा अर्थ काय सर, वरील उदाहरणावरून साध्याला म्हणजे सर अग्नीला 100% सपोर्ट करणं. साध्याला काय करायचं सर, आपल्याला वरील उदाहरणावरून साध्याला काय करायचं सर, समर्थन करणं. संपूर्णपणे समर्थन करणं. सर समर्थन करणं म्हणजे काय, पाठिंबा. समर्थन करणं म्हणजेच उपनय होय. काही नाही, डेफिनेशन पाठ करायचं नाही, लक्षात ठेवायचं म्हणजे उपनय होय. सेकंड इयरला काही गोष्टी लागणार नाहीत असल्या दलिंदर. फक्त लक्षात ठेव, उपनय म्हणजे काय, साध्याला सपोर्ट करणं. समर्थन करणं म्हणजे सपोर्ट करणं. आणि काय साध्य करायला आपण, अग्नीला सपोर्ट करणं. सर पाचवा कार्यक्रम कशाचा आहे, पाचवा आहे सर निगमन. सर सिंपल आहे. निगमन म्हणजे सर नचं निगमन, सर निगमनचं न आणि निष्कर्ष. निष्कर्ष म्हणजे कन्क्लुजन. सोपं, आपल्याला अगोदरपासून शपथ काय घेतली होती की पर्वतावर 100% आग आहे, त्याचंच कन्क्लुजन काढणं. वरील चार अवयवांच्या आधारे वरील जी 4 अवयव आहेत ह्या वरील 4 अवयवांच्या आधारे घेतलेला निर्णय म्हणा किंवा त्याला काय म्हणा सर, काढलेला निष्कर्ष म्हणजे कन्क्लुजन. काय कन्क्लुजन म्हणजे त्याचप्रमाणे पर्वतावर अग्नी आहे ही कन्क्लुजन निघालं. धूर बघितला, सिंपल आहे.
पर्वतावर धूर बघितला होता, धुरावरून अग्नीचं मला कन्क्लुजन निघालं, त्याला काय म्हणायचं सर? निगमन म्हणायचं. वरील 4 अवयवांच्या आधारे काढलेला निष्कर्ष सर, निष्कर्ष म्हणजे काय सर? कन्क्लुजन. निष्कर्ष किंवा सर निर्णय, निर्णय म्हणजे काय सर? निर्णय. यालाच काय म्हणायचं? वरील 4 अवयवांच्या आधारे जी काढलेला निर्णय आहे सर, घेतलेला निष्कर्ष आहे, त्याला काय म्हणायचं? निगमन. म्हणजे काय सर? त्याचप्रमाणे खूप महत्वाचं आहे वागा. म्हणून तू लास्टला काय म्हणलास? ॲक्सेप्ट केलास की त्याचप्रमाणे पर्वतावर धूम आहे, पर्वतावर अग्नी आहे सर. पर्वत जे आहे सर, पर्वत कसा आहे सर? वनिमान आहे. वनिमान म्हणजे काय सर? अग्नीनं व्याप्त झालेला वनिमान आहे. इतकंच लक्षात ठेवायचं तुला. बघ, निष्कर्ष म्हणजे काय? ही 4 अवयव तुला काय सांगालेत की पर्वतावर आग आहे. फिक्स झालं, कन्क्लुजन काढलं. निष्कर्षला निगमन म्हणलं, न निष्कर्ष लक्षात ठेव. त्याचप्रमाणे पर्वत वनिमान आहे, ही देखील गोष्ट लक्षात ठेव. काय शिकलं आपण? पंचवी वाक्य म्हणजे की 5 कार्यक्रम. शपथ कशाची घेतली होती? की पक्षावर साध्य आहे, पर्वतावर अग्नी आहे, त्याला प्रतिज्ञा म्हणलं. प्रतिज्ञा बाहुबलीची होती शपथ, माझी एक शपथ होती. हे तू म्हणजे सर धुराला म्हणलं हो सर. 3रं उदाहरण तर मी असंच लिही परीक्षेत, 5 मार्काला ते परीक्षेत प्रश्न. उपनय म्हणजे काय? साध्याला समर्थन करणं. 100% अपना सपोर्ट है भाई तेरे को. और वो जो निगमन है ना, वो आखिरी वाला, वो निगमन को निष्कर्ष बोल देने का. और त्याचप्रमाणे पर्वत वनिमान ऐसे बोलने का की मेरे को बहुत अच्छा समझ में आया. मला समजलं की काय? की निगमन म्हणजे काय सर? निष्कर्ष, की पर्वतावर खरंच जाळ आहे. खूप सोपं पंचायी वाक्य होतं. चांगल्या पद्धतीने तुला समजलं असेल. एकदा नोट्स काढ, व्यवस्थित लिही. व्हायवाला आला तर व्हायवाला कचकच लिहून टाक. परीक्षेत तर प्रश्न येणार आहे. तोपर्यंत रिव्हिजन मार. पुढच्या लेक्चरमध्ये भेटू. लिंग परामर्शाचं आपलं लेक्चर आहे, पुढच्या लेक्चरमध्ये भेटू. तोपर्यंत रामकृष्ण हरी.